10वीची आणि 12वीची परीक्षा जवळ येते. परीक्षेला अजून 1 महिना पण बाकी नाही आहे. माझा अभ्यास झाला नाही आहे, पण तरीही मला अभ्यास करावासा वाटत नाही आहे. एक भीती वाटते की परीक्षेमध्ये नापास झाले तर, कमी मार्क्स मिळाले तर. पण एवढी भीती वाटत असून पण माझ्याकडून अभ्यास का होत नाही आहे? मी अभ्यासाला का बसू शकत नाही आहे? ते मोटिवेशन का येत नाही आहे अभ्यास करण्यासाठी? हे माझ्यासोबतच असं का होतं आहे? तर लेट मी टेल यू, हे फक्त तुमच्यासोबत होत नाही आहे, हे त्या सगळ्यांसोबत होतं आहे ज्यांना आता बोर्ड परीक्षा द्यायची आहे. सिमिलरली माझ्यासोबतही हेच झालं होतं. मलाही 1 महिना आधी काहीच अभ्यास करावासा वाटत नव्हता. मला हे माहिती होते की माझा अभ्यास नाही झाला आहे. मला हे पण माहिती होतं की जर मी आता अभ्यास नाही केला तर जो काही रिझल्ट असणार आहे तो मी पचवू शकणार नाही. पण तरीसुद्धा अभ्यास केलाच जात नव्हता. मग अशा वेळेस काय करावं? काय केलं पाहिजे? कुठून आणायचं ते मोटिवेशन अभ्यास करण्याचं? फक्त डोळे बंद करा. डोळे बंद करा आणि आठवा की उद्या तुमचा रिझल्ट आहे. आणि रिझल्टमध्ये तुम्हाला काय मार्क्स हवेत? तुम्हाला कमी मार्क्स पडले तर तुमच्या आईवडिलांना किती दुःख होईल. आणि तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आठवा, ती स्माईल आठवा, तुम्हाला होणारा आनंद आठवा. आणि बस, हे मोटिवेशन खूप असतं. एवढं जर तुम्हाला आठवलं ना, किंवा एवढं जर तुम्हाला करावंसं वाटलं ना, तर अभ्यास आपोआप होईल. प्रत्येक वेळी जेव्हा वाटेल ना की अभ्यास होत आहे, भीती वाटते, मग त्याच्यामुळे इंस्टाग्राम स्क्रोल करण्यापेक्षा फक्त डोळे बंद करा आणि आठवा तो दिवस, आठवा जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल, आठवा तो परीक्षेचा दिवस जेव्हा तुम्हाला समोर प्रश्नपत्रिका आहे आणि त्याच्यामधली सगळी उत्तरं तुम्हाला लिहिता येत आहेत. आनंद होईल ना तेव्हा? मग त्याच आनंदासाठी किंवा ते तसं घडण्यासाठीच आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे एकच कारण असू शकतं की त्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन मिळेल. कारण आपल्या सगळ्यांची एकच इच्छा असते की आपल्या आईवडिलांनी खुश असावं, त्यांना आपण तो आनंद देऊ शकावं. आणि ऑब्व्हियसली हे सगळं आपल्यासाठी चाललं आहे, आपल्या लाईफसाठी चाललं आहे. त्याच्यामुळे स्वतःचीच लाईफ चांगली करण्यासाठी किंवा स्वतःच आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी हा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर असा विचार केलात की मला हा अभ्यास नाही करावा असं वाटत आहे, तर फक्त एवढाच विचार करा की आता फक्त 1 महिना पण आपल्याला हा अभ्यास करायचा नाही आहे. फक्त एवढेच दिवस अभ्यास करायचा आहे. परत तर आपण 12वीच्या पुस्तकाकडे, 10वीच्या पुस्तकाकडे असं ढुंकूनही बघणार नाही आहे. पण आता ते आपल्यासोबत आहेत ना, करून घ्या ना त्यांचा अभ्यास. आणि असं वाटत असेल की मला अजून काहीच येत नाही आहे, सुरुवात कुठून करू, कशी करू? उघडा पुस्तक, कुठलाही चॅप्टर जो तुम्हाला हवा आहे वाचायला घ्या. आपोआप इंटरेस्ट डेव्हलप होईल. जर भीती वाटते की काय होईल पुढे जर मी अभ्यास नाही केला तर, जर मला चांगले मार्क्स नाही मिळाले तर, तो विचार करूच नका ना. हे ओव्हर थिंकिंग खूप जास्त घातक आहे. तुमचा वेळ तर वाया घालवणारच, पण त्यासोबतच तुम्हाला तुमचा अभ्यासापासून दूर पण करणार. त्याच्यामुळे प्लीज कुठल्याही प्रकारचा काहीच विचार करू नका. जो कुठला विषय तुम्हाला हवा आहे तो घ्या. माझ्यासोबत जेव्हा असं व्हायचं ना, तेव्हा मी काय करायचं, एक तर स्वतःला सांगायचं की बस तुला फक्त एवढ्याच दिवस अभ्यास करायचा आहे, परत तुला 10वीचा 12वीचा अभ्यास करायचाच नाही आहे. त्याच्यामुळे एवढेच दिवस तू नीट अभ्यास कर, नीट मार्क्स मिळव, खतम कहाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी हे डिसाईड करू शकत नव्हते की मला कशाचा अभ्यास नेमका करायचा आहे, कारण अशा वेळेस खूप विषय असतात, खूप प्रचंड लेसन्स आपल्यासमोर असतात आणि कुठला निवडायचा, कशाचा अभ्यास करायचा आणि काय अभ्यास करायचा हे अजिबात कळत नाही. आणि अल्टिमेटली मग हातात मोबाईल घेतला जातो आणि इंस्टाग्राम किंवा इतर कुठलाही सोशल मीडियाला स्क्रोल करत बसलं जातं आणि वेळ वाया जातो. परत तेच रिग्रेट की मी आज काहीच अभ्यास केला नाही, उद्यापासून करणार, उद्या परत तेच काही ठरवलेलं नाही आहे, परत इंस्टाग्राम स्क्रोल करा, परत काहीतरी असंच टाइमपास करा, परत रात्री झोपताना तेच रिग्रेट. ही सायकल चालू राहते आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी काही वेगळी नाही आहे. हे सगळ्यांसोबत असं कधी ना कधीतरी होतंच. मग तेच अवॉइड करण्यासाठी मी काय केलं होतं, तर मी छान पेपरच्या चिट्स बनवायचे. सपोज माझ्याकडे 6 विषय आहे, प्रत्येक चिटवरती एक विषय लिहिलेला असायचा, बायोलॉजी, फिजिक्स, सायन्स 1, सायन्स 2 जे काय असेल ते. त्या चिठ्ठ्या मीच फेकायचे, त्यातली कुठलीही एक चिठ्ठी उचलायची आणि फक्त मनाशी एकटं ठरवायचं की जी चिठ्ठी उचलली जाईल त्या विषयाचा अभ्यास मला आता करायचा आहे. मग तो विषय मला आवडत असो नसो काही फरक पडत नाही आहे, तो अभ्यास मला करायचाच आहे. सो मी एक चिठ्ठी उचलायचे. सपोज त्याच्यामध्ये बायोलॉजी आलं तर मला बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की हे काय पानसटपण आहे, म्हणजे आता परीक्षा समोर आली आहे, आपण चिठ्ठ्या खेळतोय वगैरे. तर कधी कधी काय होतं ना, या गोष्टींमधून पण तुम्ही थोडंफार आनंदी झालात तर तुम्हाला अभ्यास करायला पण अजून थोडंसं चांगलं वाटू शकतं. किंवा हा अभ्यासापासून हटके आपण काहीतरी करतोय, आपण काहीतरी डिसाईड करून ते करायला घेतोय, तो टास्क आहे आपल्यासमोर. जो विषय येईल त्या चिठ्ठीमध्ये त्याचा मला अभ्यास करायचा आहे. म्हणजे माझ्यासाठी तर हे खूप छान वर्क झालं होतं. तुम्ही पण ट्राय करून पहा, नक्की तुम्हाला पण एक जे कन्फ्युजन असते की मी काय अभ्यास करू हे यातून क्लिअर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की कुठला विषय निवडायचा, कुठला विषय निवडून झाला, कुठला चॅप्टर निवडायचा. तर मला जे चॅप्टर हवे आहेत, आता विषय तर आपल्याला कळले, त्यातला मला कुठला चॅप्टर करायचा आहे, असे 3 ते 4 चॅप्टरचे मी नंबर लिहायचे आहे की चिठ्ठ्या टाकायचे. 5वा चॅप्टर आला तर मला बायोलॉजीमधला 5वा चॅप्टर करायचा आहे. मग तो पूर्ण केल्याशिवाय उठायचं नाही, कारण मी असं मानायचं की आजचा हा विषय आणि आजचा हा चॅप्टर माझ्यासाठी देवाने डिसाईड केलाय आणि तो मला आता करायचा आहे. कारण चिठ्ठ्या टाकल्या होत्या, मी काही पार्शलिटी केली नव्हती, मी उचलली चिठ्ठी, त्याच्यामध्ये जो विषय आला तो मला आता करायचा आहे. आणि हा एक्झामला मी जे करेन तेच आता
इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे मी सगळे अपलोड केले आहेत, ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो प्लीज जा आणि अभ्यासाला लागा प्लीज. सो आज गणतंत्र दिवस आहे. सगळ्यांना आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळे आपल्या भारताचे उज्ज्वल भविष्याचे नागरिक आहात, त्याच्यामुळे प्लीज अभ्यास करा. आपल्या देशाला आपल्याला सर्वोच्च टोकापर्यंत घेऊन जायचं आहे, खूप जास्त प्रगती करायची आहे आणि या भारताचे एक उज्ज्वल भविष्य घडवणारे तुम्ही नागरिक आहात. त्याच्यामुळे उठा, अभ्यासाला लागा. जय हिंद, जय भारत. थँक्यू सो मच.